नमस्कार. नमस्कार. प्रतिष्ठा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण नवरात्रोत्सवाच्या दरम्यान स्त्री शक्तीशी संवाद हा उपक्रम आपण प्रतिष्ठा न्यूजच्या माध्यमातून सुरू केला आहे. तर आज आपल्यासोबत आहेत अ, डॉक्टर भारती पाटील, तासगाव तालुक्यातील कुमटे या गावच्या त्या रहिवाशी आहेत. डॉक्टर भारती पाटील हे नाव जिल्ह्यात बऱ्यापैकी राजकारणामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये माहीत आहे आणि साहित्य क्षेत्रामध्ये राज्यभर डॉक्टर भारती पाटील यांची ओळख आहे. सखी जगणं तुझं माझं हा कार्यक्रम त्यांचा गावोगावी होतोय. महिलांचं प्रबोधन करतात. तर राजकारण, समाजकारण आणि साहित्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे, ज्यांचं नावलौकिक आहे आणि केवळ नावलौकिक नाही तर त्यांनी त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तसा संघर्ष केलेला आहे, तसं योगदान दिलेलं आहे आणि म्हणूनच आज आपण त्यांच्याकडे आलेलो आहे. तर सुरुवातीला आम्हाला जरा तुमची जी काय कौटुंबिक पार्श्वभूमी असेल, जी माहेरची असेल आणि सासरची असेल, तर ती आम्हाला थोडक्यात सांगा आणि मग आपण इतर ह्याच्यावरती चर्चा करूया. माझं नाव डॉक्टर भारती सुरेश पाटील. कुमठे माझं गाव. माझं माहेरचं गाव बांबवडे. बांबवडे गावचे थोर स्वातंत्र्यसेनानी, पैलवान आणि सरपंच 19 वर्ष सरपंचपद भूषवलेले असे माझे वडील नारायण बाजीराव संकपाळ यांची मी धाकटी कन्या. लहानपणी माझं तसं खूप चांगलं गेलं, कारण थोरा मोठ्यांचा सहवास तिथं लाभला. माझे वडील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते, स्वातंत्र्यसैनिक होते आणि त्या कारणाने आमच्या घरी खूप मोठमोठ्या लोकांचं येणं जाणं असायचं. त्यामध्ये नागनाथांना नायकवडी असतील, आदरणीय जी डी बापू असतील, भगवानराव सूर्यवंशी असतील, आदरणीय एन डी पाटील सर जे माजी महसूल मंत्री, अशा लोकांचं आमच्या घरी येणं जाणं असायचं आणि अशा थोरा मोठ्यांच्या सहवासात आम्ही लहानाचे मोठे झालो. माझे वडील शिवप्रेमी होते. शिवाजी महाराजांचा इतिहास सनावळ्यासह त्यांना तोंडपाठ होता आणि ते आम्हाला नेपोलियन बोनापार्ट यांच्या गोष्टी सांगायचे, हिटलरच्या गोष्टी सांगायचे. याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास आम्हाला ते वारंवार टप्प्याटप्प्याने सांगत राहायचे. त्यामुळं माझी जी जडणघडण आहे ती अशा पद्धतीनं एक वैचारिक बैठक माझी चांगली झाली लहानपणापासूनच. मी कवयित्री जे झाले त्यामध्ये बरंचसं बहुतांश श्रेय माझ्या वडिलांचं आहे. मी लहानपणी कविता तुकड्या-तुकड्यांनी छोट्या-छोट्या लिहीत होते, काहीतरी यमक जुळवून वगैरे. तर एके दिवशी मी गच्चीवरती अभ्यास करत बसले असताना माझे वडील वर आले आणि मी एक कविता लिहिलेली होती. मग वडिलांना आवडणार नाही असं वाटलं म्हणून मी ती लपवून ठेवली. तर माझे वडील म्हणाले, की "काय लपवलंस बघू?" मग त्यांनी बघितलं, तर मी कविता लिहिलेली. मग म्हणाले, "हे कुणी लिहिलंय?" तर मी म्हटलं, की "ते मीच लिहिलंय." तर त्यांना एवढा आनंद झाला. त्यांना असं वाटलं, "तुला लिहिता येतंय?" तर मी म्हटलं, "हो." तर मला म्हणाले, की हे जे वातावरण आहे आत्ता गच्चीवरून पाठीमागं आमची द्राक्षाची बाग, एक 4-5 एकरचा परिसर आणि नंतर ओढा आणि नंतर डोंगर होते याचे कुंडलचे. तर मला म्हणाले, "ह्या वातावरणावर एखादी कविता तुला सुचत असेल तर लिहून दाखव मला." आणि ते खाली गेले. 10च मिनिटात मी माझी कविता म्हणजे निसर्ग कविता ती लिहिली आणि वडिलांना दाखवली. तेव्हापासून माझ्या वडिलांनी मला सतत मार्गदर्शन केलं. "तुला खूप लिहायचं असेल तर तुला खूप वाचावं लागेल." मग लायब्ररीची पुस्तकं आणून मी वाचायला लागले. मग मी सकाळी पुस्तक आणायचे आणि संध्याकाळी परत करायचे. रात्री पुस्तक आणायचे, रात्रभर वाचून मी दुसऱ्या दिवशी मग कुमठे गावात बांबोडे गावामध्ये त्यावेळी मीच एक मुलगी अशी की खूप वाचायचे. असं ते लायब्रेरियन म्हणायचे, की खूप वाचते म्हणून. मग त्यामुळं आमची वैचारिक बैठक आणि वाचनामुळं आमचे विचार पण थोडेसे समृद्ध झाले असं म्हणावं लागेल. आणि त्यातून मग लिखाण चालू झालं. मग काही कथा लिहिल्या. बहारमध्ये त्यावेळी पुढारीच्या बहार अंकामध्ये आपल्या काही कथा प्रकाशित झाल्या, कविता प्रकाशित झाल्या लहानपणीच. आणि त्यामुळे लहानपणातच चांगलं मार्गदर्शन वडिलांचं मिळाल्यामुळं मग मी पुढे लिहू लागले. हा झाला माझा लिखाणाचा पहिला टप्पा. त्यानंतर मी मेडिकल कॉलेजला प्रवेश घेतला. कॉलेजला प्रवेश घेतल्यानंतर 1991 साली लास्टला मी जेव्हा शेवटच्या वर्षाला होते, तेव्हा दुसरं कोयना साहित्य संमेलन पाटणला भरलेलं होतं आणि रामकली पावसकर म्हणून तिथं त्या कवयित्री आहेत, त्या होत्या.
तर रामकली पावसकर त्या मॅडमनी मी माझ्या मैत्रिणीबरोबर त्या संमेलनाला गेले होते पहिल्यांदा. तर स्टेजवर पहिल्यांदा मी ती कविता तिथं सादर केली माझी आणि तिथं स्पर्धा होती. तर ती तालुकास्तरीय होती. त्यात मी बाहेरची, जिल्ह्याच्या बाहेरची, सांगली जिल्ह्यातील, तो सातारा जिल्हा. तर त्यावेळेला त्यांना मला फक्त ह्या एका कारणामुळं बक्षीस देता आलं नाही. पण मॅडमनी मला घरी बोलवून एक माझं स्वतंत्र एक कानातले छोटेसे बक्षीस दिले. ते माझं ह्याच्यातलं पहिलं बक्षीस आणि हा पहिला पुरस्कार म्हणावा लागेल. त्यामुळे खूप आनंदानं परत मी लिहू लागले. लग्न त्यानंतर माझं 92ला लग्न झालं. लग्नानंतर कुमठे गावात मी जेव्हा प्रवेश केला तेव्हा आमच्या घरामध्ये साधी राहणीमान होतं. सर्व लोक अतिशय शांत आणि चांगल्या विचारांचे गाव किंवा हे चांगल्या विचारांचं घर मला भेटलं. सासू सासरे दीर जाऊ सगळे आम्ही एकत्र कुटुंबामध्ये राहत होतो. तर त्यावेळेला नंतर दवाखाना पण चालू होता, वैद्यकीय व्यवसाय पण चालू आणि मग त्यामुळे थोडंसं लिखाण मागं पडलं. नंतर मुलं झाल्यानंतर 2 मुलं आहेत मला. दोन्ही मुलं झाल्यानंतर मात्र मळणगावला चारुता सागरांचा वाढदिवस साजरा केला गेला आणि 71वी साजरी केली गेली आणि त्यावेळी पेपरमधली बातमी वाचून मी साहित्य संमेलनाला गेले. तर तिथं ज्यावेळेला पूर्वी मी कॉलेजमध्ये असताना ज्या माझ्या मैत्रिणी होत्या त्यामध्ये वासंती मेरू होत्या, शिर्केताई होत्या, नीलांबरी शिर्केताई, अशा अनेक माझ्या जुन्या मैत्रिणी होत्या. त्या तेव्हा ज्येष्ठ कवयित्री झाल्या होत्या आणि मी पुन्हा नव्याने नवीन म्हणून मी तिथं प्रवेश केला. पण त्याचवेळी कविता वाचन झाल्यानंतर त्या पेपरमध्ये त्यांच्या बरोबरीनं पुन्हा माझं नाव आलं. त्यामुळे पुन्हा मला हुरूप आला की अजूनही आपण खूप चांगलं लिहू शकतोय आणि लोक त्याचा स्वीकार करत आहेत. म्हणून परत मी लिहित गेले. कविता लेखन खरं तर हा माझा पहिला पिंड आहे किंवा माझं आवडतं लिखाण आहे. पण मी या कुमठे गावामध्ये वैद्यकीय प्रॅक्टिस करत असताना त्या काळामध्ये एड्स या आजाराने भयंकर हे माजवलेलं होतं. तर त्यावेळेला गावातल्याच काही महिला आणि काही पुरुष एड्सग्रस्त थोडेसे आणि बाहेर पण मी फिरत होते व्याख्यानांच्या निमित्तानं. तर तिथं पण मला ते जाणवायचं की बाबा हे प्रमाण वाढायला लागले. तर त्या बायकांच्याशी मी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या समस्या काय आहेत, त्यांना काय वाटतंय किंवा त्यांना समाज कशी वागणूक देतोय, डॉक्टर कसे वागणूक देत आहेत. तर हे सगळं मी बोलत असताना मला वाटलं की एखादं ह्याच्यावर कथा लिहावी. म्हणून मी नियती नावाची कथा लिहिली आणि ती संवेदना मासिकामध्ये, आरोग्य संवेदना मासिकामध्ये ती प्रकाशित झाली. तेव्हा असं वाटलं की ही कथा अपुरी आहे. अजून त्यांचं दुखणं किंवा त्यांच्या समस्या, त्यांच्या भावना खूप वेगळ्या आहेत आणि ह्याच्यावर खूप लिहायला पाहिजे आणि ह्या समस्येवर तोडगा पण काहीतरी निघाला पाहिजे. मग त्या दृष्टिकोनातून परत आम्हीच आमच्या संस्थेच्या काही महिलांना भेटले, पुरुषांना भेटले, त्यांना बोलतं केलं. अगोदर मला एड्स झाला हेच ते कबूल करत नव्हते. पण तरी पण माझ्या मी म्हटलं की बाबा हे मी एका चांगल्या कारणासाठी करते, मला लिहायचं आहे आणि समाजापर्यंत तुमच्या भावना मला पोहोचवायच्या आहेत, तुमची दुःख मला पोहोचवायचे आहेत. मग त्या बोलत्या झाल्या आणि मग आम्हीच आमचे संघर्ष, संस्था बऱ्याच आहेत तर त्या संस्थांच्या महिलांशी मी बोलले, एड्सग्रस्तांशी बोलले आणि मग मी माझी कादंबरी एक लिहिली. तर त्या कादंबरीला 1-2-3 वर्ष लागली लिखाणाला. पहिलीच कादंबरी माझी होती. फारसा कादंबरीचा अनुभव नव्हता, कारण मूळची मी कवयित्री आहे. तरीसुद्धा कविता संग्रहाच्या अगोदर माझी कादंबरी प्रकाशित झाली. शापित वाटा नावाची कादंबरी मी लिहिली. त्याच्यामध्ये संपूर्ण एड्सबद्दलचं तर नॉलेज आहेच, मिळतंच, पण समाजानं त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे, त्या महिलांच्या सुखदुःख, म्हणजे ते आता मरणाच्या दाढेत असतात. माहीत असतं प्रत्येकाला मरण हे काय चुकलेलं नाही, पण त्यांना माहीत असतं की आपला मृत्यू जवळ आहे. तर त्या लोकांशी आपण चांगलं वागलं पाहिजे किंवा त्यांचं उर्वरित आयुष्य अतिशय आनंदानं गेलं पाहिजे. अशा दृष्टीने समाजानं त्यांच्याशी वागलं पाहिजे. डॉक्टरनी त्यांच्याशी त्यांना समजावून सांगून कसं वागायचं, जेणेकरून हा एड्सचा प्रसार होणार नाही. असं त्या काळामध्ये मी ते लिहिलं कादंबरी. 2011ला ती प्रकाशित झाली. त्याच्यानंतर परत 15ला दुसरी आवृत्ती निघाली त्याची. अशा 2 आवृत्त्या निघाल्या. तिला अनेक पुरस्कारही मिळाले. उत्कृष्ट साहित्य निर्मितीचे पुरस्कार मिळाले तिला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही कादंबरी बारामती रेडिओ कम्युनिटी सेंटरच्या बारामती रेडिओ कम्युनिटी सेंटरचे जे FM आहे वसुंधरा वाहिनी, त्याच्यामध्ये वाचाल तर वाचाल या सदरामध्ये तिचं अभिवाचन झालेलं आहे. मला वाटतं 3 ते 4 महिने ते अभिवाचन चालू होतं, रोज 10 मिनिटं. त्यामुळे सर्वदूर ती कादंबरी पोहोचली. नेपाळचे बालसाहित्य समाजचे जे प्रमुख अध्यक्ष आहेत रामबाबू सुबेदू, ते सांगलीमध्ये आले असता माझा त्यांच्या हस्ते सत्कारही झाला या कादंबरीसाठी. ते कादंबरी घेऊन गेलेले आहेत आणि ते म्हणालेत की मी ह्याचं
भाषांतर करणार आहे म्हणून. तर बघू आता ते कधी होते. अजूनपर्यंत त्यांचं काही तसं निरोप आलेला नाही, पण निश्चितपणानं ते करतील. असा माझा साहित्य प्रवास आहे. वैद्यकीय प्रवास म्हटलात तर मी होमिओपॅथीची डॉक्टर आहे आणि होमिओपॅथीचा प्रसार चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे म्हणून मी प्युअर होमिओपॅथी प्रॅक्टिस करते आहे. कारण अनेक आजार असे आहेत की जे ॲलोपॅथीकडून किंवा मॉडर्न मेडिसिनकडून पूर्ण बरे होत नाहीत. तर होमिओपॅथी ही मुळापासून बरं करणारी एक उपचार पद्धती आहे आणि वेदनारहित उपचार पद्धती. त्यामुळं मी होमिओपॅथीचं प्युअर प्रॅक्टिस करते आहे. 1996 सालापासून मी चालू केलं. तसं माझं प्रॅक्टिस 92 सालापासून चालू झालं. सुरुवातीला मी एक वर्षभर काही डिलिव्हरीज वगैरे केल्या, मॅटर्निटी होम करायचं असंच आमचं चाललेलं. पण त्यानंतर परत निर्णय घेतला की नाही, आपण आपलं जे शिकलो आहे आपण तेच करावं. त्यानं 96 सालापासून मी होमिओपॅथीचं प्रॅक्टिस करते. अनेक रुग्णांच्या वेदनांवरती वेदनाविरहित उपचार आम्ही करतो आणि त्यांचा जो आनंद असतो, उदाहरणार्थ आता मूतखड्याचा पेशंट आला तर तो अक्षरशः पोटात खूप दुखत असतं, गडाबडा लोळत पण असतात मुलं, ते रुग्ण. तर अशा वेळी जर आपली होमिओपॅथी आपण दिली आणि त्यांचा मूतखडा पडून गेला तर तो जो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद असतो, एखाद्याला बाळ होत नाही आहे, वंध्यत्व आहे, तर त्यांना जेव्हा बाळ होतं, वंध्यत्वावरती आम्ही उपचार करतो तेव्हा बाळ होतं, तेव्हा तो जो आनंद आहे तो महत्त्वाचा. पैशात तो मोजता येत नाही. आणि त्यामुळं मी प्रॅक्टिस चालू केलं. कुमटे खेडेगाव आहे, खूप लांबून पेशंट येत होते, त्यांना यायला त्रास होत होता म्हणून मध्यवर्ती ठिकाण म्हणून मी तासगाव निवडलं. तर तासगावला माझी होमिओपॅथीची प्रॅक्टिस सुरू आहे 2007 सालापासून. अशा पद्धतीनं माझं होमिओपॅथीचे उपचार चालू आहेत. त्यामध्ये अनेक आजारांवरती जे अतिशय दीर्घकालीन आजार आहेत अशावरती आम्ही उपचार करतो आणि पेशंटला रिझल्ट आल्यानंतर तो आनंद फार महत्त्वाचा आणि आपण होमिओपॅथिक डॉक्टर असल्याचा मला अभिमान आहे. आता हे सगळं तुमचं व्यावसायिक आणि कौटुंबिक सगळं व्यवस्थित सगळं सुरू आहे. हे सगळं असताना मग तुम्ही राजकारणात कधी प्रवेश केला आणि म्हणजे काय कशामुळं केला किंवा तो कुणी प्रोत्साहन दिलं किंवा राजकारणाकडे जाण्याचा उद्देश काय होता आणि राजकारणात गेल्यानंतर काय गोष्टी केल्या तुम्ही? तसं राजकारणाचं माझं राजकीय मला वारसा जो आहे तो माझ्या माहेरकडूनच मिळालेला आहे. इथं सुद्धा आमच्या घरात आहेत, माझे सासरे चेअरमन होते सोसायटीचे, दीर चेअरमन, चुलत दीर माझे चेअरमन होते सोसायटीचे. आजही बरेच राजकारणामध्ये आमचे घरातली व्यक्ती आहेत. तर इथं आल्यानंतर माझं सामाजिक काम पहिल्यांदा चालू झालं. 1996-97 साली मी गावात स्फूर्ती महिला मंडळ स्थापन केलं. त्या महिला मंडळाच्या माध्यमातून काही महिलांना रोजगार मिळण्यासाठी म्हणून कपडे शिवण्यासाठी म्हणून आणले. अक्षरशः आम्ही आता ह्या गोष्टी खरं तर करायला नको होत्या, पण केल्या. तर गुटख्याच्या ज्या पिशव्या असतात, स्टार गुटखा, तर त्यासुद्धा पिशव्या आम्ही, आमच्या महिलांना काहीच काम मिळत नव्हतं. महिला यायच्या आणि रोज बसायच्या माझ्याजवळ, ताई काहीतरी कामाना. तर आम्ही तात्पुरत्या स्वरूपात ते पिशव्या शिवून देण्याचं सुद्धा काम आम्ही आणलं. त्याच्यानंतर मेणबत्ती, अगरबत्ती, मेणबत्ती, शिवाय कापूर असं प्रशिक्षणं पण आणली. आणि असं करता सामाजिक काम चालू असताना काही होमिओपॅथीची शिबिर पण घेत होते. असं काम सामाजिक चालू असताना अचानक मला महाराष्ट्र महिला सहकार बोर्ड यांच्याकडून व्याख्यानांसाठी बोलवण्यात आलं. तर ज्या महिला कार्यकर्ती असतात सहकारमधल्या, उदाहरणार्थ सोसायटी, कोऑपरेटिव्ह सोसायटी वगैरे अशा, त्या महिलांना प्रशिक्षण देण्याचं काम ही महाराष्ट्र महिला सहकार बोर्ड करतं. तर त्याच्यासाठी व्याख्यानासाठी मला बोलवलं जायचं. अनेक ठिकाणी मी व्याख्यानं केली त्यांची. तर त्याच दरम्यान TL शेरे साहेब, जे महिला आर्थिक विकास महामंडळाचे त्यावेळचे सांगली जिल्ह्याचे समन्वयक होते, त्यांनी मला माझं बोलणं ऐकून किंवा जे महिलांना प्रबोधित करते मी ते ऐकून त्यांनी मला एकदा जतचा म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा शेवटचं टोक की बाँड्री आपल्या महाराष्ट्राची आणि कर्नाटकची, तिथली 75 गावं येरळा विकास सोसायटीने दत्तक घेतलेली होती विकासासाठी. तर तिथं मला एकदा व्याख्यानासाठी येरळा सोसायटी आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून मी 2004 साली गेले. ते व्याख्यानं वगैरे दिली. व्याख्यान दिल्यानंतर महिला, मी एक डॉक्टर आहे म्हणून माझ्याजवळ आल्या आणि मला विचारायला लागल्या की ह्या आजारावरती काय घेऊ, त्या आजारावरती. तेव्हा माझ्या लक्षात आलं की ते इतका दुष्काळी भाग आहे, पाण्याचं दुर्भिक्ष आहे आणि तिथं कडधान्य पिकतं जास्त प्रमाणात, पालेभाज्या नाहीत, फळं नाहीत. त्यामुळं तिथं मूळव्याधाची समस्या फार लोकांची, बायकांची आहे.
मग मी त्या पुरुषांना सांगितलं, की तुम्ही जा जरा मला महिलांशी बोलायचं आहे म्हणून. मग ते बाहेर गेले हॉलच्या आणि मग तिथं महिलांशी जेव्हा बोलले, की इथं मुळव्याध कोणाकोणाला तर तिथल्या जवळ-जवळ 80% महिलांचे हात वर होते. 7 गावामध्ये 1 डॉक्टर फिरायचे. ते पण आर-एम-पी झालेले आणि त्याच्याकडं महिला काही व्यक्त करणार नाहीत त्यांचे आजार. त्यामुळं मग आम्ही निर्णय घेतला. शेरीसाहेब पण म्हणाले मला आणि येरळा सोसायटीचे देशपांडे सर पण मला म्हणाले, की "मॅडम तुम्ही इकडं एक शिबिरं घ्या" म्हणून. ठीक आहे म्हटलं घेते शिबिरं. मग मी महिन्यातून एकदा तिकोंडी, उटगी, मोरबगी, जाडर बोबलाद ह्या सगळ्या गावांच्या सगळ्या महिला, पुरुष, लहान मुलं जालिहाळला यायचे आणि जालिहाळला त्यांची ओपीडी होती. तिथं मी शिबिर घ्यायचे. असं महिन्यातून एकदा मी जात होते. त्यांची गाडी मला घेऊन जायची. त्यांच्या समन्वयक मॅडम माझ्याबरोबर असायच्या. त्या मला मदत करायच्या. भाषेचं तिथं थोडासा प्रॉब्लेम आला कारण सीमा बाउंड्रीवरती कन्नड जास्त बोलतात. सगळ्यात महत्त्वाचं मला म्हणजे सांगेन मी, की तिथं मी एकदा शाळांना भेटी दिल्या. तर त्या शाळांमध्ये जिल्हा परिषद मराठी शाळा, सांगली जिल्हा परिषद मराठी शाळा त्याच्यावर कन्नड सुभाषितं होती. मग मी त्यांना म्हटलं, की हे कन्नडमध्ये का? तर इकडं मराठी जास्त येत नाही. मराठीत मुलं नापास होतात म्हणाले. तर तेव्हा मी म्हटलं, "नाही, असं नाही चालणार." म्हटलं, "पुढच्या वेळेला येईपर्यंत हे बदललं पाहिजे तुम्ही." नाहीतर मी म्हटलं पत्रकार घेऊन येईन. तर त्यांनी ते बदललं होतं त्यावेळेला आणि मी शिक्षणाधिकाऱ्यांना सुद्धा ते बोलले होते सांगलीला जाऊन, की तिथं असं आहे म्हणून आणि हे काय? कारण हे भेटी देत नाहीत तिथं जास्त प्रमाणात म्हणून. तर ते पण एक काम झालं, की तिथं ते मराठीमध्ये त्यांनी सुभाषितं वगैरे लिहायला चालू केलं. त्याच्यानंतर तिथं बरेच वर्ष मी जात होते. 2011 पर्यंत मी गेले तिथं. आणि मोफत होमिओपॅथिक शिबिर त्यावेळेला माझी इकडं होमिओपॅथीचे महिन्याच्या औषधाचे ₹500 असायचे. पण तिथल्या लोकांसाठी मी ते मोफत देत होते औषधं महिन्याची. खूप पेशंट व्हायचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना गरज होती. आजही तिथले काही लोक संबंधित आजही माझ्याकडं मला फोन करतात, महिला काही येतात माझ्याकडं. 2011 मध्ये मला अचानक गावच्या लोकांचा फार आग्रह झाला. त्याच्या आधीपासूनच पंचायत समितीला वगैरे मला राजकारणात उभं राहा असं विचारायचे. तर त्यावेळेला आमचं असं होतं की राजकारणात नाही पडायचं, फक्त समाजकारणच करायचं. पण नंतर कालांतरानं सगळ्यांच्या इच्छेखातर मी राजकारणात पडले. सरपंच पदासाठी ग्रामपंचायतला उभी राहिले आणि त्यानंतर सरपंच म्हणून पण माझी निवड झाली. सरपंच पदाच्या कालावधीमध्ये सुद्धा मला खूप काही गोष्टी करायच्या होत्या. पण बऱ्याचशा गोष्टी माझ्याकडून राहून गेलेल्या आहेत. त्याची खंत आहे. त्यातलं एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला माझ्या गावच्या मुलांना MPSC, UPSCचे मार्गदर्शन मिळत नाही. मी आदरणीय आमचे नेते त्यावेळचे आदरणीय R.R. आबा पाटील यांच्याकडे बोलले होते, की आपल्याला ह्या मुलांच्यासाठी एखादी अभ्यासिका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1-2 महिन्यातून एखादं मार्गदर्शन तुमचे खूप सचिव आहेत ओळखीचे, कलेक्टर, जिल्हाधिकारी हे आपले तहसीलदार ह्या सगळ्यांना तुम्ही आमच्याकडे पाठवून द्या आणि आमच्या मुलांना मार्गदर्शन मिळू द्यात. कारण तेवढी आमची हे नाही आहे की पैसे भरून व्याख्याते आणणं. तर आबा मला म्हणाले होते, की "तुम्ही फक्त कुमठे गावासाठीच कशाला करताय? तुम्ही तासगाव तालुक्यासाठी मॅडम का नाही करत?" हसत-हसत बोलले होते. मी म्हणाले, "आबा अगोदर कुमठ्याचं तरी होऊ द्यात, मग आपण तासगावला करूया." पण दुर्दैवानं आबा गेले आणि त्यामुळं ते एक मागच राहिलं माझं काम. पण शेतीच्या पाण्यासाठी मी उपोषण केली. मला वाटते 28 दिवसच सरपंच होऊन झाले होते. आणि येरळाचं हे आरफळचं हे शेवटचं टोक आहे आमचा गाव. टेलला येतं एंडला. तर आमच्या गावातला आरफळचं पाणी फारसं येत नाही. आलं की वरून बंद करतात कारण वाटा संपलेला असतो आपला सांगली जिल्ह्याचा. असाच एकदा महिन्यामध्ये मी 2दा निवेदन दिलेली होती आबांना. आबांनी माझ्यासमोरच अधिकाऱ्यांना पण सांगितलं होतं, की ह्या वेळेला शेवटच्या टोकापर्यंत पाणी आलं पाहिजे. कारण शेती खूप म्हणजे संकटात होती आणि द्राक्ष बागा तळापासून छाटून काढत होते काही लोकं आणि बरेचसे लोक कर्जबाजारी झालेले होते. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जवळून पाहत होतो. त्यामुळं आम्ही त्यावेळेला आबांना सांगितलं, आबांनी अधिकाऱ्यांना सांगितलं, पण नेहमीप्रमाणे एरे माझ्या मागल्या झालं आणि पाणी आलं नाही. म्हणून मग रागाने आम्ही जाऊन उपोषणाला बसलो. तहसीलदार कचेरीवर आमरण उपोषणाला ॲक्च्युली गेलो होतो. पण त्याच दिवशी सुदैवानं कॅबिनेट होती. आबांनी तो प्रश्न अतिशय मांडला आणि आम्हाला लगेच संध्याकाळी आमचं उपोषण सुटलं. साताराहून अधिकारी आले होते. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं, की तुमच्या गावाला आम्ही शेवटपर्यंत पाणी देतोय. नंतर पाणी दिलं आबांनी. पुष्कळ प्रमाणात पाणी दिलं. मला वाटतं गावात पहिल्यांदाच इतक्या जास्त प्रमाणात पाणी आलं होतं. ते पाणी येणार म्हणून आमचा वसंत बंधारा आहे नरसोबाच्या जवळचा. त्याच्यातला गाळ काढून आम्ही शेतकऱ्यांना फुकट वाटला. ग्रामपंचायतीला एक पैसा न घेता JCB आणला होता महाराष्ट्र कृषी विभागाकडून
त्यांनी तो मोफत दिला आम्हाला, चांगलं काम करताय म्हणून. आणि त्याच्या तेलासाठी म्हणून फक्त 35 रुपये शेतकऱ्यांना तेलाला द्यायचे आणि ते गाळ भरून न्यायचा. जवळपास 900 ट्रॉल्यांच्या आसपास गाळ काढला. आणि त्यामुळं 2 वर्ष पुढचं त्याच्यात पाणी साचून राहिल्यामुळे पुढची 2 वर्ष आसपासच्या विहिरी बोरनं पाणी टिकून राहिलं. चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरपंचपद सोडल्याच्या नंतर दारूबंदीसाठी जास्त आग्रह व्हायला लागला. तो विषय मला वाटतंय म्हणजे प्रचंड गाजला होता, पेपरला बातम्या आल्या होत्या, मोठा संघर्ष झाला होता. तर ते पण ऐकायला चांगलं आवडेल आम्हाला. ते असं झालं त्यावेळी की गावात खूप व्यसनाधीन मुलं झाली होती. त्यातील 1-2 महिन्यामध्ये 5 मुलं अशी वारली. दारूच्या नशेमध्ये कुणी औषध घेतलं, कुणी फास लावला, कुणी काय केलं, असं 5 मुलं गेली की ती तरुण अशी गेली की त्यांच्या पाठीमागं त्यांची पत्नी, लहान मुलं होती, शिक्षण घेत असणारी मुलं होती, 10वी-12वी झालेली. मग त्यामुळं तो विषय अगोदरच थोडासा सगळ्यांची मागणी होती. 1996 साली माझं धाकटा मुलगा माझा लहान होता, छोटा होतं बाळ, 6 महिन्याचं. त्यावेळेला काही महिला पहाटे माझ्याकडे आल्या होत्या की त्यांना नवऱ्याने मारलेलं होतं आणि तिला घेऊन बाकीच्या महिला आल्या होत्या. पहाटे दारात येऊन बसलेले होते की ताई तुम्ही काहीतरी करा, तुम्ही काहीतरी करू शकाल, कारण त्याच वेळी माझं महिला मंडळ स्थापन झालं होतं. ॲक्च्युली त्यावेळेपासून दारूबंदीचा प्रश्न वारंवार येत होता माझ्यापर्यंत, पण आम्ही नव्हतं लक्ष दिलं जास्त, कारण क्लिष्ट विषय येतो. महिलांचं मतदान घ्यावं लागतं, सह्यांची मोहीम राबवावी लागते आणि राजकारणामध्ये येतं. त्यामुळं ते झालं नव्हतं त्यावेळी. म्हणजे तो विषय आम्ही बाजूलाच ठेवलेला होता. महिला मंडळात बाकीची कामं आम्ही केली महिला मंडळामार्फत, पण दारूबंदीचा विषय काही घेतलेला नव्हता. पण ह्यावेळी मात्र हे सगळं चित्र बघून त्या महिलांची दुखणी जवळून बघत होते, कारण खेडेगावात प्रॅक्टिस करते मी, माझ्याकडं अगदी स्वयंपाक घरापर्यंत महिला येतात. तर त्यामुळं सगळ्यांची सुखदुःख माहिती होती. आणि त्यात अचानक ही 5 मुलं तरुण वारल्यानंतर मग मात्र तो त्याच वेळात सगळ्याच गावातल्या तरुण मंडळींनी पण हा निर्णय घेतला. ते आमच्याकडे आले, आपण करूया आता. आणि मग ते कोणताही दुसरा हेतू राजकीय वगैरे डोळ्यासमोर नव्हता, फक्त दारूबंदी करायची आणि आपली पुढची पिढी वाचवायची, हाच एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही त्यात पडलो. तर कृती समितीची मी प्रमुख होते. आमच्या कृती समितीमध्ये 5 महिला होत्या. पाठीमागे आमच्याकडं सगळ्या महिला पाठीमागे होत्या. खूप मोठ्या प्रमाणात आम्ही महिलांची सहीची मोहीम राबवली. खरं तर इतर आमच्या गावातल्या महिलांपेक्षा, पुरुषांपेक्षा अगदी दारू पिणाऱ्या पुरुषांनी सुद्धा आम्हाला त्रास तसा नाही दिला. इतका त्रास आम्हाला महसूल खात्यानं दिला. कारण ते मतदानच असं असते की दारूची बाटली उभी आणि आडवी अशी 2 चिन्ह असतात. गावातल्या जेवढ्या महिला आहेत त्याच्यापेक्षा 50% महिलांच्या पेक्षा जास्त महिला मतदान आपल्याला हवं असतं, तेव्हाच आपण हे जिंकतो. तर त्या ह्याच्यात असं होतं की वरची उभी बाटली आणि आडवी बाटली 2 चिन्ह असायची. मग काही महिलांच्या हातात बॅलेट पेपर दिल्यानंतर वयस्कर महिला वगैरे तो फिरता निर्या धरून वगैरे पुढे जातात, तर उलटा व्हायचा पेपर. तिथं गेल्यानंतर आडव्या बाटलीची उभी बाटली आणि उभ्या बाटलीची आडवी बाटली व्हायची शिक्का मारताना. अशी काही मतदानं गेली. आणि नियम इतके क्लिष्ट आहेत की दारूबंदी होऊच नये बहुतेक असं म्हणून शासनाने ते नियम इतके कडक केलेत की तो जो चौकोन असतो आणि त्याच्यामधली आतली आडवी बाटली असते, त्या शिक्का मारत असताना त्या रेषांना जरी टच झाला किंवा रेषेच्या बाहेर शिक्का गेला चुकून, तरी ते मतदान दारूच्या दुकानाच्या बाजूनं पडतं. आणि ज्या समजा 50 महिला गावाबाहेर राहतात, तर त्यांचं मतदान दारूबंदीच्या बाजूनं न होता त्यांचं मतदान तिकडं पडतं, किंवा ते बाद मतदान किंवा ते झालंच नाही असं नाही धरलं जात, तर ते अलगद त्यांच्याकडे जातं. तर हे इतकं क्लिष्ट होतं. काही महिलांनी विचार केला समजा गावातल्या की आमचा काही संबंध नाही, आम्ही येणार नाही, 200 महिला आल्या नाही, तर तो 200 मतदान अलगद त्यांच्या बाजूला जातं दुकानाच्या. म्हणजे एवढ्या क्लिष्ट सगळे नियम असताना सुद्धा माझ्या गावातल्या महिलांचा खरंच मला अभिमान वाटतो की त्यांनी अतिशय भरभरून मतदान केलं आणि आम्ही तो बहुसंख्य मतानं तो जिंकलो. हे इलेक्शन जिंकलो. त्याच्या आधी आम्हाला महसूल खात्यानं हे इलेक्शन लागूच नये म्हणून बरेच प्रयत्न केले. आणि मला सांगायला खंत वाटते, त्यावेळेला महिला अधिकारी होत्या, महसूल अधिकारी SP, त्या महिला होत्या. मी त्यांना शेवटच्या क्षणी हे पण बोलले की बाबा तुम्ही एक महिला आहात आणि तुम्हाला खरं तर जाणीव पाहिजे आणि तुम्ही आम्हाला इतका त्रास न देता तुम्ही आधीच आम्हाला हा प्रस्ताव द्यायला पाहिजे होतं लेटर की इलेक्शन लावा म्हणून. तर त्यांना मी बोलले, तसे बोलून आले मी त्यांना, पण शेवटी कसं त्या अधिकारी आहेत त्यांना महसूल मिळतो, त्यामुळे वरूनच आलेले असतील ते नियम, त्या पण कुठेतरी थोड्याशा हतबल असतील असं वाटलं मला. अशा तऱ्हेनं आम्ही तो दारूबंदीचा ठराव जिंकलो. त्यानंतर मला भरपूर
बाहेरून पुरस्कारासाठी प्रस्ताव यायला लागले की बाबा तुम्हाला हा पुरस्कार देतोय, दारूबंदीविषयीचा तो देतोय. कारण का संपूर्ण महाराष्ट्रातून ही बातमी उचलून धरलेली होती. माझ्या अकोल्याच्या मैत्रिणीचा मला फोन आला होता. बरोबर. कारण तिकडं सुद्धा तिथल्या पेपरमध्ये सुद्धा फ्रंटला ती बातमी होती. कुमठेगावची. त्यामुळे प्रस्ताव यायला लागले. खरं तर मी प्रस्ताव म्हणजे पुरस्कार कुठलाच त्या बाबतीतचा स्वीकारलेला नाही. बाकीचे सामाजिक पुरस्कार मला भरपूर मिळालेले आहेत. लिखाणाचे मिळाले आहेत, कवितेचे मिळालेले आहेत. पण हा दारूबंदीचा मी मुद्दाम पुरस्कार स्वीकारलेला नाही. मला कवठे मंकाळचा पण पुरस्कार मोठा मिळाला होता त्यासाठी, त्या कामासाठी. पण तो अगदी नम्रतेनं मी नाकारला. कारण मी त्यांना कळवलं की बाबा मी दारूबंदीत यशस्वी नाही झालेलो आम्ही. कारण एक सरकारमान्य दारूचं दुकान आम्ही बंद केलं. पण त्याचं बरोबर इकडं छोटी अनेक पानपट्टीत असेल किंवा अनेक कशा घरपोच दारू मिळायला लागली थोडक्यात. मिळायला लागली, इलिगल मार्गाने ती मिळायला लागली. मग आपण केली का दारूबंदी? तर आपण नाही केली दारूबंदी. हे माझं मत आहे की दारूबंदी झालेली नाही, फक्त आपण सरकारमान्य दारूचं दुकान बंद केलं. त्यामुळे मी कुठल्याच प्रकारचे ते पुरस्कार स्वीकारत नाही. माझ्या साहित्यिक, सामाजिक, वैद्यकीय आणि राजकीय क्षेत्रामध्ये जे काम आजपर्यंत मी केलं त्या सर्वांची प्रेरणा मला माझ्या मिस्टरांनी डॉक्टर सुरेश पाटील यांनी दिली आणि माझ्या अनेक बरे वाईट अनेक प्रसंगामध्ये ते माझ्या पाठीशी ठामपणाने उभे राहिले. म्हणूनच आजपर्यंत एवढं कार्य मी करू शकले. आपण राजकारण, समाजकारण वगैरे सगळं एकंदरीत तुमचा जो सगळा जीवनाचा पट आहे तो तुम्ही मांडलात आणि आम्हाला नक्कीच अभिमान आहे की तुम्ही अगदी जतसारख्या दुर्गम भागामध्ये जाऊन, जिथं पाण्याचं दुर्भिक्ष आहे, जिथं खरोखर महिलांना मोठ्या अडचणी आहेत, तर अशा भागात जाऊन तुम्ही सेवा दिलीत. राजकारणात तुम्ही चांगलं काम केलं, गावाच्या विकासाचं काम केलं, महिलांसाठी उद्योगाची निर्मिती केली, साहित्य क्षेत्रामध्ये तुमचं नाव आहे. मला वाटतं हे पुस्तक तुमचं शापित वाटा हीच कादंबरी आहे. सामाजिक विषयावरची कादंबरी. तर ह्या कादंबरीला पण तुमच्या अनेक पुरस्कार मिळाले, लोकांनी उचलून धरलं. त्याचा आता नेपाळीच्यामध्ये अनुवाद पण होतो. तर इतका सगळ्या शैक्षणिक, राजकीय, सामाजिक आणि आरोग्य अशा विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या डॉक्टर भारती पाटील यांच्याशी आपण संवाद साधला की मला आशा वाटते की तुम्ही जरी म्हणत असला किंवा दारू दुसऱ्या मार्गाने मिळत आहे, परंतु त्याला मर्यादा असतात. मुख्य जो स्रोत होता तो तरी तुम्ही बंद केला आणि तो आवश्यक होता आणि हे मोठं काम तुम्ही केलं त्याबद्दल आम्ही तुमचं अभिनंदन करतो. आणि स्त्री शक्तीशी संवाद या आमच्या उपक्रमामध्ये तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल प्रतिष्ठा न्यूजच्या वतीनं तुम्हाला धन्यवाद देतो आणि तुमच्या पुढच्या राजकीय, सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रातील कार्यासाठी आमच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. मी पण आपल्या प्रतिष्ठा न्यूजची खूप खूप आभारी आहे की आपण मला माझी मुलाखत घेतली तर आपण ती प्रसिद्ध करणार आहात. तर आपले पण खूप खूप धन्यवाद. आभारी. धन्यवाद.